एक व्यक्ती सांसारिक दुःखाचे हाल पचवून जवळच्यांची बंडखोरी सहन करून स्वच्छ चारित्र्याने आदर्श राजकारणाचा परिपाठ घालून देते, तेव्हा ती पुण्यश्लोक पदाला पोहोचते. आणि अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडून सर्वात मोठी लर्निंग मिळते ती अनबायस. त्या अनबायस होत्या. मालवा राज्याची प्रजा असो वा राजपरिवाराची कोणी सदस्य, त्यांच्यासाठी सर्वजण इक्वल होते. त्यांनी कधीच भेदभाव नाही केला. इंदोरचीच एक घटना जी खूप लोकप्रचलित आहे. एकदा त्यांच्या मुलाचा मालोजीराव होळकर यांचा रथ बाजारातून जात होता. रथ जात असताना एका छोट्याशा वासराला रथाची टक्कर लागली आणि तो मृत्युमुखी पडला. दूर उभा असलेली त्या वासराची आई, ती गाय, तिच्या डोळ्यासमोर हे घडलं. त्या वासराजवळ येऊन उदासीनतेने बसली. थोड्याच वेळात महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा रथ त्या बाजारातून जात होता. महाराणी अहिल्याबाई होळकर यांना तिच्या डोळ्यातील पाणी उदासीनतेने आपल्या मेलेल्या वासराजवळ बसलेली पाहताना त्यांना क्षणभरही वेळ न लागता कळून चुकलं की त्याला कोणीतरी मारलं. आजूबाजूच्या व्यक्तीला विचारलं तर समजलं की आपल्याच मुलाच्या रथाने त्याचा जीव गेला आहे. खूप राग आलेला. दरबारात पोहोचताच मालोजीराव यांच्या पत्नीला बोलावलं आणि विचारलं, मला सांग, एखाद्याने मुलाचा जीव आपल्या आईसमोर घेतला तर त्याला काय दंड मिळावा? मालोजीच्या पत्नीने मृत्यूदंड सांगितला. राणी अहिल्याबाई होळकर यांनी आदेश दिला की मालोजीराव होळकर यांचे हातपाय बांधले जावे आणि त्यांना रस्त्यावर ठेवण्यात यावे. रथाने त्यांना चिरडल्या जावे. कोणीही त्या रथाचा सारथी होण्यास तयार नव्हता. दरबारातील लोक मालोजीला माफ करावी अशी विनंती करत होते, परंतु राणी अहिल्याबाई होळकर यांचा न्याय देऊन झाला होता. शेवटी त्याच रथावर बसल्या, रथाच्या सारथी झाल्या आणि आपल्या स्वतःच्याच मुलाला दंड देण्यास समोर येतच होत्या की एक अशी घटना घडली की ती एक अविस्मरणीय लोक प्रचलित बनली. ज्या गाईचं वासरू मेलं होतं, ज्या मालोजीराव यांच्या रथाने तिचं वासरू तिच्यापासून दूर गेलं होतं, तीच गाय सारखी सारखी आडवी येत होती, सतत त्या रथासमोर उभा राहत होती. शेवटी महामंत्री अहिल्याबाई होळकर यांच्याशी बोलले की राणी, माफ करा. कदाचित गाईला पण हेच हवंय की आता एखाद्या आईच्या समोर तिच्या मुलाचा जीव न जावा. अहिल्याबाई मालोजीरावला माफ करते. आणि जी गाय सतत आडवी येत होती, ह्यामुळेच इंदोरमधील त्या बाजारचं नाव अडा बाजार ठेवण्यात आलं. नेहमी अनबायस राहा, अन्यायाशी लढा, न्याय व्यवस्थित करा. अशाच प्रेरणादायी आदर्शवादी इतिहासातील किस्से जाणण्यासाठी नक्की फॉलो करा.